धुळे शहरात राज्य उत्पादन शुल्क विभागातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याशी संबंधित अत्यंत गंभीर प्रकरण समोर आले असून यामुळे संपूर्ण प्रशासन हादरले आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिला कर्मचाऱ्यावर आपल्या वरिष्ठांकडूनच विनयभंग केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहे। या प्रकरणात पोलीस निरीक्षक राकेश धनवटे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र फुलपगारे, दुय्यम निरीक्षक बनांगे तसेच पोलीस कॉन्स्टेबल गौरव सातके यांचा समावेश असल्याचं समोर आले आहे। या संपूर्ण प्रकरणावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस अधीक्षक स्वाती काकडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे। दरम्यान ही बाब माध्यमांमध्ये जळताच शहरात संतापाची लाट उसळली आहे। अद्याप ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर आक्रमक भूमिका घेतलेली आहे। मनसे जिल्हाध्यक्ष हर्षल परदेशी यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले की जर संबंधित महिला कर्मचाऱ्याला न्याय मिळाला नाही तर येत्या 3 दिवसात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। तसेच विभागातील अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करून मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारले जाईल। कारवाई करा अन्यथा परिणामाला सामोरे जा असा थेट इशारा मनसेने प्रशासनाला जाब विचारला आहे। पुढील कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची पूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची राहील असे स्पष्ट करण्यात आले आहे। यावेळी मनसे राज्य महिला सचिव प्राची कुलकर्णी, श्यामक दादाभाई, अनिल सिसाट तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जवान आणि वाहन चालक आणि जवान आहेत तर त्यांनी अशी कंप्लेंट केली होती की त्यांच्यावर म्हणजे शारीरिक त्रास आणि छळ झाल्याबाबत। तर कंप्लेंट आल्या आम्ही ती कंप्लेंट त्यांना वरिष्ठांकडे पाठवायची होती, त्याप्रमाणे आम्ही ती पाठवली। त्यानंतर जिल्हाधिकारी मॅडमने पण कमिटी समोर ती द्यायला सांगितली, पण कमिटीचा कार्यकाळ थोडा संपलेला होता। ती नवीन समिती गठीत करून ऑलरेडी कमिटी समोर कामकाज सुरू झालेलं आहे। मॅडम, समितीमध्ये 5 जण आहेत। त्याच्यात सचिव हे महिला बाल विकासचे अधिकारी असतात, एक सामाजिक संस्थेच्या महिला आहेत, एक शासकीय महिला आहेत, त्या पोलीस विभागाच्या सब इन्स्पेक्टर आहेत, असे एक टोटल 5 जण आहेत। ते ऑलरेडी ॲक्च्युली ते कमिटी समोर आता सगळं आहे, ते होणार आहे आणि ते तुम्हाला पण माहिती आहे, म्हणजे तुमच्यासमोर आलेली आहेत ती नावं। आमच्यात येथे एक इन्स्पेक्टर आहे, एक सब इन्स्पेक्टर आहे, एक ASI आणि एक कॉन्स्टेबल, असे 4 जणांची त्याच्यामध्ये नाव आहे। यामध्ये हे राज्य उत्पादन शुल्क ऑफिस जे आहे तिथे एक महिला ड्रायव्हर तिच्यावर म्हणजे मानसिक शारीरिक अत्याचार झाला असं आम्हाला कळलं बाहेरून। म्हणजे मला एक पेपरमध्ये बातमी त्याच्यामध्ये वाचून आम्हाला कळलं व अशी घटना घडली म्हणून। मग आता आम्ही त्या ज्या अधीक्षक मॅडम आहेत काकडे मॅडम त्यांना भेटायला आलो होतो की नेमकं हे काय प्रकरण चालू आहे बुवा, कारण एका महिलेवर अत्याचार होतो आणि एक महिला इथे अधीक्षक आहे, तर तुम्ही काय करताय बुवा हे विचारण्यासाठी आम्ही आलो होतो। मग त्यांनी सांगितलं की एक समिती स्थापन केलेली आहे आणि त्या समितीमध्ये हे प्रकरण चालू आहे, तर त्या समितीमध्ये आता काय होतं ते बघतो। आता काही तुम्हाला 12 तारीख दिलेली आहे, पण याच्यामधला त्याच्यात 4 जण कल्पित आहेत, तर 4ही सोडणार नाहीत असं त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे। तर आता पुढे बघू 12 तारखेला काय होतं बघू, नाही तर मग मनसेकडनं मग मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन छेडून येईल। निरीक्षक राजेश धनवटे निरीक्षक आहेत, परत नंतर PSI विवेक फुलपगारे जितेंद्र फुलपगारे आणि दुसरं कोण आहे भडांगे म्हणून कोणीतरी आहे आणि गौरव सपके गौरव सपके 4 नावं आहेत।